हाय स्टुडंट्स, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन सिरीज हा आपला चॅप्टर सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आजच्या लेक्चरला आपल्याला 3D सिरीज जी आहे त्या 3D सिरीजशी रिलेटेड इलेमेंटशी रिलेटेड कंपाऊंड बघायचं आहे. लास्ट लेक्चरला आपण 3D सिरीजमध्ये असणारा जो मँगेनीज हा इलेमेंट आहे त्याचा पोटॅशियम पर मॅग्नेट हा कंपाऊंड कसा तयार होतो, त्याच्या केमिकल रिॲक्शन्स आणि त्याचे प्रॉपर्टीज युजेस हे पॉईंट डिस्कस केलेले. तर आजच्या लेक्चरला आपल्याला 3D सिरीजमधला जो क्रोमियम इलेमेंट आहे त्या क्रोमियमचा असणारा पोटॅशियम डायक्रोमेट हा कंपाऊंड बघायचा आहे. पोटॅशियम डायक्रोमेटचं प्रिपरेशन, त्याच्या प्रॉपर्टीज आज आपण डिस्कस करणार आहे. तर पोटॅशियम डायक्रोमेटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. इट इज K2Cr2O7. ओके, ह्याला पोटॅशियम डायक्रोमेट असं म्हटलं जातं. आता पोटॅशियम डायक्रोमेट जर प्रिपेअर करायचं असेल तर त्याच्यासाठी एक 2 ते 3 स्टेप लागतात. मग जेव्हा आपण पोटॅशियम डायक्रोमेट प्रिपेअर करतो तेव्हा ह्या पूर्ण प्रिपरेशनमध्ये मेटलर्जीचा थोडाफार रेफरन्स येतो किंवा मेटलर्जीशी रिलेटेड थोडासा टच ह्या प्रिपरेशनमध्ये आलेला आपल्याला बघायला मिळेल. आता मेटलर्जी म्हणजे काय हे आपल्याला ह्या प्रिपरेशननंतर पुढं बघायचं आहे. चॅप्टर जेव्हा स्टार्ट केला तेव्हा तुम्हाला मी आधीच बोललेले की ह्या चॅप्टरमध्ये 2 चॅप्टर मर्ज केलेले आहेत. पहिला पार्ट आपल्याला बघायचा आहे डी ब्लॉक इलेमेंटशी रिलेटेड आणि दुसरा पार्ट ह्याच्यामध्ये मग मेटलर्जीचा आपल्याला बघायचा आहे. तर बघा, K2Cr2O7 जर प्रिपेअर करायचा असेल मुलांनो तर इंडस्ट्रीयल प्रोडक्शन म्हणजे लार्ज स्केलमध्ये जेव्हा K2Cr2O7 प्रिपेअर केलं जातं तेव्हा काय केलं जातं तर ह्याच्यामध्ये क्रोमाईट ओवर घेतलं जातं. ओके, क्रोमाईट ओवरचं सिलेक्शन केलं जातं. फाईनली डिवायडेड फॉर्ममध्ये हे क्रोमाईट ओवर असतं. 1 मार्कला तुम्हाला हा फॉर्म्युला विचारला जातो क्रोमाईट ओवरचा. लक्षात ठेवा, फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता. FeOCr2O3. ओके, फेरिक ऑक्साईड आणि क्रोमिक ऑक्साईडचं कॉम्बिनेशन असतं हे क्रोमाईट ओवर. काय केलं जातं बघा, हे क्रोमाईट ओवर पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट करून घेतलं जातं. आता ती स्टेप ह्या तुमच्या न्यू सिलेबसमध्ये स्किप केलेली आहे. पहिल्यांदा हे क्रोमाईट ओवर घेतलं जातं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. व्हॉट डू मीन बाय एक्झॅक्टली कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओवर? एखाद्या ओवरचं कॉन्सन्ट्रेशन करणं म्हणजे काय करणं तर ह्या प्रोसेसमध्ये पहिल्यांदा जो अनवॉन्टेड पार्ट आहे त्या ओवरमधला म्हणजे नको आहे ते पहिल्यांदा तिथनं रिमूव्ह केलं जातं. म्हणजे ओवरमध्ये समटाईम्स देअर आर सम सँडी अर्दी पार्टिकल्स असतात, ते रिमूव्ह केले जातात. आणि ही जी रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे अनवॉन्टेड मटेरियलला त्याला म्हटलं जातं ओवरचं कॉन्सन्ट्रेशन. मग फर्स्टली ओवर इज गेट कॉन्सन्ट्रेटेड आणि कॉन्सन्ट्रेशन झाल्यानंतर ओवरचं ऑक्सिडेशन केलं जातं. मग ही पहिली स्टेप कॉन्सन्ट्रेशनची झाल्यानंतर ओवरचं ऑक्सिडेशन केलं जातं. म्हणजे काय तर त्या ओवरला एअरच्या प्रेझेन्समध्ये हाय टेम्परेचरला फर्नेसमध्ये रिव्हर्बिरेटरी फर्नेस. आता फर्नेस म्हणजे काय आहे हे पुढं आपण बघणार आहे. म्हणजे एक टॉल टॉवर असतो ज्याच्यामध्ये मॅक्झिमम टेम्परेचर आपल्याला क्रिएट करता येतं. त्याचं लाईनिंग वगैरे खूप सारं टेम्परेचर बेअर करू शकतं. त्याच्यामध्ये झोन्स असतात. असे हे व्हर्बिरेटरी फर्नेस असतात, रिव्हर्बिरेटरी फर्नेस असतात. मग अशा रिव्हर्बिरेटरी फर्नेसमध्ये एअरच्या प्रेझेन्समध्ये ते ओवर खूप हाय टेम्परेचरला हीट केलं जातं आणि हीटिंग करत असताना त्याच्यामध्ये अदर एंटिटीज ॲड केल्या जातात आणि ओवरचा काय होतो ऑक्साईड तयार होतो. म्हणजे स्टेप तुमच्या लक्षात येतात. पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट केलं ओवर, नंतर ओवरचं ऑक्साईड तयार केलं. आता ही जी दुसरी स्टेप आहे आपली ओवरची ऑक्साईड तयार करायची, याच्यामध्ये काय केलं जातं बघा. दी ओवर इज हिटेड विथ, इथं तुम्हाला दिले कशाबरोबर हीट केलं जातं बघा ओवर, सोडियम कार्बोनेट Na2CO3 बरोबर हे ओवर हीट केलं जातं. आता हे सोडियम कार्बोनेट जे इथं ॲड केलं जातं त्याचा रोल जर कन्सिडर केला की काय इथं सोडियम कार्बोनेट ॲड करायचं बाबा, तर तो जे तुमचं ओवर आहे ना त्याला स्पॉन्जी आणि फ्लफी असं टाईपचं मास क्रिएट करतो. म्हणजे मोर पोरस नेचर त्या ओवरचं क्रिएट केलं जातं जेणेकरून पटकन त्याचं ऑक्सिडेशन व्हावं. ओके, आणि मग जेव्हा आपण ह्या ओवरचं ऑक्सिडेशन करणार क्रोमाईट ओवरचं तेव्हा ऑक्साईड ह्याचं जर कन्सिडर केला तर ह्याच्यामधनं मग हा जो FeO आहे तो त्याच्या Fe2O3 या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला बघायला मिळतो. आता ह्या न्यू सिलेबसमध्ये तुम्हाला एकच कॉमन रिॲक्शन दिलेली आहे
इफ यू कन्सिडर अ ओल्ड टेक्स्टबुक, जुनं टेक्स्टबुक जर तुम्ही कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये 1 2 3 रिॲक्शन दिलेत आणि फायनली त्या 3 रिॲक्शनची ॲडिशन करून आत्ता इथं दिसते ती शेवटची रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे. बघा काय केलं आहे बघा इथं. पहिल्यांदा क्रोमाइट ओव्हर घेतलेलं आहे तुमचं. इट इज गेट रिॲक्टेड विथ सोडियम कार्बोनेट आणि हे O2 म्हणजे काय आहे, एअरच्या प्रेझेन्समध्ये. ॲरोवरती तुम्हाला टेम्परेचरची कंडिशन दिसेल. ही सगळी फर्नेसमध्ये होणारी रिॲक्शन आहे. आता हे जेव्हा होतं तेव्हा काय होतं बघा, हे तुमचं ओव्हर जे आहे टोटली ह्याचा ऑक्साईड तयार होतो. ऑक्साईड तयार होत असताना ह्या स्टेपमधून तुम्हाला सोडियम क्रोमेट मिळतं, विच इज अवर मेन प्रोडक्ट आपण म्हणूया ह्या रिॲक्शनमधनं. इथं असणारा जो FeO आहे त्याचं कन्वर्जन Fe2O3मध्ये होतं. बाय प्रोडक्टमध्ये इथं CO2 वगैरे इलिमिनेट केला जातो. एकंदरीत ही रिॲक्शन आहे. आता ह्या रिॲक्शनमधनं तुम्हाला जो सोडियम क्रोमेट मिळाला आहे हा इंटरमिडिएट प्रोडक्ट मिळतो असं आपण कन्सिडर करूया. आता हा मिळालेला इंटरमिडिएट प्रोडक्ट काय केला जातो, फायनली इट इज गेट वॉश्ड विथ वॉटर अँड अगेन इट इज गेट ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. पहिल्या स्टेपमध्ये क्रोमॅटोवरचं कन्वर्जन सोडियम क्रोमेटमध्ये करायचं. नेक्स्ट स्टेपमध्ये सोडियम क्रोमेटला रिॲक्ट करायचं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर. आता जेव्हा सल्फ्युरिक ॲसिड बरोबर हे सोडियम क्रोमेट तुमचं रिॲक्ट होणार तेव्हा सोडियम क्रोमेटचं कन्वर्जन सोडियम डायक्रोमेटमध्ये केलं जातं. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये फक्त फरक एवढाच होतो बघा. इथं सोडियम क्रोमेटचा फॉर्म्युला काय आहे, Na2CrO4 आणि डायक्रोमेटमध्ये जेव्हा हा कन्वर्ट होणार तेव्हा ह्याचं कन्वर्जन कशात होतं, Crचं कन्वर्जन Cr2 आणि O4 इट इज गेट कन्वर्टेड इंटू O7 सोडियम डायक्रोमेट. सोडियम क्रोमेटचं कन्वर्जन सोडियम डायक्रोमेटमध्ये होतं. आणि फायनली इथं जर रिॲक्शन कन्सिडर केली 2 टाइम्स Na2CrO4 घेतला आहे 2 टाइम्स. त्यामुळं मग बाय प्रोडक्टमध्ये इथं जात असताना तुमचं सोडियम जे आहे ते फायनली बाय प्रोडक्टमध्ये ह्याच्यामधनं तुम्हाला सोडियम डायक्रोमेटशी रिलेटेड वॉटर यासारखे बाय प्रोडक्ट ह्याच्यामधनं इलिमिनेट झालेले बघायला तुम्ही बघू शकता ह्या रिॲक्शनमधनं. ओके, मेन प्रोडक्ट इज इम्पॉर्टंट वन. फर्स्ट स्टेपमध्ये काय केलं, क्रोमॅटोवरचं कन्वर्जन सोडियम क्रोमेटमध्ये. नेक्स्ट स्टेपमध्ये ते सोडियम क्रोमेट सोडियम डायक्रोमेटमध्ये कन्वर्ट केलं. आता आपल्याला पाहिजे काय आहे, पोटॅशियम डायक्रोमेट पाहिजे आहे. म्हणजे अर्धा फॉर्म तुम्हाला इथं मिळाला आहे. इथं काय मिळालं बघा, Na2Cr2O7 मिळाले. आपल्याला फक्त काय करायचं आहे, आता हा Na2 घालून तिथं फक्त K2 ही एंटिटी तिथं आणायची. लास्ट स्टेपमध्ये काय केलं जातं, हे जे मिळालेलं सोडियम डायक्रोमेट आहे इट इज गेट ट्रीटेड विथ पोटॅशियम क्लोराईड. ओके, ॲडिशन ह्याच्यामध्ये केली जाते पोटॅशियम क्लोराईडची. मग पोटॅशियम क्लोराईडचा फॉर्म्युला माहिती आहे, KCl ह्याच्यामध्ये ॲड केलं जातं. आणि जेव्हा आपण पोटॅशियम क्लोराईड ह्याच्यामध्ये ॲड करणार तेव्हा ह्याच्यामधनं सोडियम डायक्रोमेट प्रेसिपिटेट होतं. ऑरेंज रेड कलरचा कंपाऊंड ह्याच्यामधनं तयार झालेला बघायला मिळतो. व्हॉट इज दी पर्टिक्युलर रिॲक्शन फॉर दी लास्ट स्टेप. लास्ट स्टेपची रिॲक्शन जर कन्सिडर केली तर तुम्हाला इथं दिलेली आहे ती रिॲक्शन बघा. जे सोडियम डायक्रोमेट आहे त्याला रिॲक्ट केले KCl बरोबर. ओके, KCl बरोबर जेव्हा आपण रिॲक्ट होणार हे 2K इथं सबस्टिट्यूट होऊन K2Cr2O7 बाय प्रोडक्टमध्ये तुम्हाला NaCl यासारखे बाय प्रोडक्ट ह्याच्यामधनं इलिमिनेट झालेले बघायला मिळतील. इट इज रिगार्डिंग टू दी प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. ओके, तुम्हाला नुसतं गिव दी प्रिपरेशन ऑफ K2Cr2O7 असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, मग ओल्ड सिलेबस जर कन्सिडर केला तर त्याच्या तुलनेत ह्याच्या नवीन सिलेबसमध्ये बऱ्याचशा स्टेप यातनं स्किप केलेल्या आहेत. जसं की मी सांगितलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, किंवा क्रोमॅटोवरचा फॉर्म्युला विचारू शकतात तुम्हाला. हे पण व्यवस्थित केअरफुली स्टडी करायचे आहे. तिन्ही स्टेपच्या 3 रिॲक्शन ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. कॉन्सन्ट्रेशन झाल्यानंतर ओव्हरचं ऑक्साईड फॉर्मेशन जेव्हा करतो आपण तेव्हा क्रोमाइट ओव्हरचं कन्वर्जन सोडियम क्रोमेटमध्ये. नेक्स्ट स्टेपमध्ये सोडियम क्रोमेटचं कन्वर्जन सोडियम डायक्रोमेटमध्ये केलं जातं विथ दी हेल्प ऑफ H2SO4. आणि लास्ट स्टेपमध्ये सोडियम डायक्रोमेटचं कन्वर्जन पोटॅशियम डायक्रोमेटमध्ये होतं. तर हे असं प्रिपरेशन आहे K2Cr2O7चं. नाव नेक्स्ट वन इज व्हॉट आर दी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ K2Cr2O7. आता हा जो तयार केलेला आपला पोटॅशियम डायक्रोमेट आहे ह्याच्या एक्झॅक्टली केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, तर जसं आपण KMnO4च्या प्रॉपर्टीज बघितल्या, ॲसिडिक असेल किंवा बेसिक न्यूट्रल मिडियममध्ये कसा तो रिॲक्ट होतो तेच ह्या रिएजंटशी रिलेटेड बघायचं आहे आपल्याला. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिली प्रॉपर्टी काय दिली आहे बघा, हा जो
पोटॅशियम डायक्रोमेट आहे हा काय करतो, आयोडाईडचं ऑक्सिडेशन करतो आणि आयोडाईडला कन्वर्ट करतो आयोडीनमध्ये, म्हणजे आय मायनसचं कन्वर्जन I2मध्ये. ही रिॲक्शन आपण KMnO4च्या बाबतीत पण बघितलेली. आणि हे जेव्हा होतं तेव्हा जनरली जे तुमचं पोटॅशियम डायक्रोमेट आहे त्याचं कन्वर्जन क्रोमिक सल्फेटमध्ये तो स्वतः रिड्यूस होतो. दुसऱ्याला ऑक्सिडाईज करतो म्हणजे तो स्वतः रिड्यूस होतो. आणि हे रिडक्शन जेव्हा होत असतं तेव्हा तिथनं आयोडीन लिबरेट जेव्हा होतो तेव्हा पूर्ण सोल्युशनचा कलर तुमच्या ब्राऊन कलरमध्ये टर्न झालेला आपल्याला बघायला मिळेल. मग आता 1 मार्कची ही रिॲक्शन आहे बघा. तुम्हाला विचारतात व्हॉट इज द ॲक्शन ऑफ K2Cr2O7 ऑन पोटॅशियम आयोडाईड. नाउ व्हॉट इज द एक्झॅक्टली रिॲक्शन. सी हिअर K2Cr2O7 जेव्हा Ki बरोबर रिॲक्ट केलं आहे. नाउ व्हॉट इज द H2SO4. हे H2SO4 इथनं कुठून आलं तर ही रिॲक्शन तुमची ॲसिडिक मिडियममधली आहे. दॅट्स वाय द H2SO4. काय होणार जेव्हा हे रिॲक्ट होणार तेव्हा हा K2Cr2O7 आहे ना हा ऑक्सिडायझिंग रिएजंट किंवा ह्या KIला तो ऑक्सिडाईज करतो आणि इथल्या आय मायनसचं कन्वर्जन तो कशात करतो म्हटलं I2मध्ये. I2 इथनं लिबरेट होतो, निघून जातो. आणि हा जेव्हा निघून जातो तेव्हा ऑब्वियसली हे K2Cr2O7 आहे ह्याचं कन्वर्जन त्याच्या क्रोमिक सल्फेटमध्ये होतं. Cr2SO4 थ्राईस ह्याच्यामध्ये हा कन्वर्ट होतो, म्हणजे त्याला क्रोमिक सल्फेट म्हटले. आणि पूर्ण ह्याचा कलर मग तुम्हाला ब्राऊन कलरमध्ये चेंज झालेला बघायला मिळेल. अजून एक प्रोडक्ट ह्याच्यामधनं मिळतो K2SO4 विच इज अ पोटॅशियम सल्फेट. अशा फॉर्ममध्ये ही रिॲक्शन तुम्हाला 1 मार्कला विचारली जाऊ शकते. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ K2Cr2O7 ऑन Ki पोटॅशियम आयोडाईड इन ॲसिडिक मिडियम. सोपी रिॲक्शन आहे बघा. आयोडाईडचं कन्वर्जन आयोडीनमध्ये होतं आणि स्वतः पोटॅशियम डायक्रोमेट जो आहे त्याचं कन्वर्जन क्रोमिक सल्फेटमध्ये होतं. देन द नेक्स्ट रिॲक्शन इज ॲक्शन ऑफ K2Cr2O7 ऑन H2S गॅस किंवा हायड्रोजन सल्फाईड जे आहे हे जेव्हा पास करतो आपण K2Cr2O7 च्या सोल्युशनमध्ये तेव्हा त्याच्यामध्ये काय चेंजेस येतात तर होतं काय बघा. ऑब्वियसली ही रिॲक्शनसुद्धा आपण KMnO4च्या बाबतीत बघितलेली आहे. H2S जेव्हा रिॲक्ट होतो K2Cr2O7 बरोबर तेव्हा तो सुद्धा ऑक्सिडाईज होतो. आणि ऑक्सिडाईज होतो तेव्हा काय होतं की ह्या रिॲक्शनमधनं तुम्हाला सल्फरचं प्रेसिपिटेशन झालेलं बघायला मिळतं. आणि जो सल्फर प्रेसिपिटेट होतो तो येलो कलरमध्ये कन्वर्ट झालेला बघायला मिळतो. आणि सायमल्टेनियसली जे तुमचं K2Cr2O7 आहे ते सुद्धा रिड्यूस होतं तुमच्या क्रोमिक सल्फेटमध्ये. मग अशी बघितलं तेच, म्हणजे K2Cr2O7चं कन्वर्जन Cr2SO4 थ्राईस याच्यामध्ये होतं आणि H2S मधला हा जो सल्फर आहे तो तिथनं लिबरेट झालेला बघायला मिळतो. येलो कलरचं सोल्युशन तुम्हाला तिथं किंवा येलो कलर चेंजेस बघायला मिळेल. आणि ओव्हरऑल ऑरेंज कलरचे जे सोल्युशन आहे तुमचं K2Cr2O7शी रिलेटेड गेट चेंजेस टू ग्रीन कलर, म्हणजे हा जो Cr2SO4 थ्राईस हा जो आहे ना हा तुम्हाला तिथं ग्रीन कलर देतो. सुरुवातीला जो ऑरेंज असतो याचा कलर तो कन्वर्ट होतो ग्रीनमध्ये. ही सुद्धा रिॲक्शन जी आहे ती खूप वेळेला आतापर्यंत विचारलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं जे H2S आहे ते कन्वर्ट कशात झालं आहे तुमच्या टोटली सल्फरमध्ये त्याचं कन्वर्जन झालेलं बघायला मिळेल, म्हणजे तो ऑक्सिडाईज झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्याच्या आधी पण मी सांगितले की एक्झॅक्टली ऑक्सिडेशन होतं म्हणजे काय तर ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती 1 युनिटनं वाढते तुमची तेव्हा ऑक्सिडेशन होतं. अशा बऱ्याचशा डेफिनेशन आहेत ऑक्सिडेशन म्हणजे काय जर बघितलं तर आपण इन टर्म्स ऑफ दी इलेक्ट्रॉन्स ऑक्सिडेशन वेगळ्या पद्धतीनं डिफाईन होतं. इन टर्म्स ऑफ दी ऑक्सिजन ऑक्सिडेशन वेगळ्या पद्धतीनं डिफाईन केलं जातं. इन टर्म्स ऑफ दी हायड्रोजन ऑक्सिडेशनची डेफिनेशन वेगळी आहे. तुम्ही त्या डेफिनेशन कन्सिडर करू शकता. फक्त लक्षात काय ठेवा जेव्हा एखाद्या एंटिटीचं ऑक्सिडेशन होतं तेव्हा त्याच्यावरती चार्ज जो असतो तो वाढतो. ओके, तुम्ही मग बघू शकता इथं KIचं जर एक्झाम्पल बघितलं तर इथं KIच्या बाबतीत इथं जर कन्सिडर केलं इथं -1 आयोडीनवरती चार्ज येणार आणि इथं I2च्या बाबतीत त्याचे ऑक्सिडेशन स्टेट 0 असणार रूल्सनुसार. त्याच पद्धतीनं इथं H2Sमध्ये सुद्धा ह्याची मायनसच्या फॉर्ममध्ये येईल पण इथं Sच्या बाबतीत त्याचे ऑक्सिडेशन स्टेट 0 राहणार आहे, म्हणजे आपले इन्क्रीज झालेले आपल्याला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीनं हे K2Cr2O7 जे आहे किंवा ज्याला आपण पोटॅशियम डायक्रोमेट म्हणतो त्याच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत. दोन्हीही प्रॉपर्टी आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. दोन्हीवरती तुम्हाला रिॲक्शन विचारू शकतात. रिॲक्शन जरी लेंदी दिसत असतील तर तुम्ही नीट बघितलं तर प्रोडक्ट बऱ्यापैकी सिमिलर आहेत.
चेन जो आहे तो फक्त मार्क करा. आता पहिल्या रिॲक्शनमध्ये बघा K2Cr2O7चं कन्वर्जन K2SO4मध्ये झालेलं आहे. इथं पण तो प्रोडक्ट बघायला मिळतो. देन Cr2SO4 थ्राईस म्हणजे क्रोमिक सल्फेट पहिल्या रिॲक्शनमध्ये पण बघायला मिळतं. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये पण तो तयार झालेला बघायला मिळतो. 7H2O इथं पण आहेत, 7H2O इथं पण आहेत. फक्त चेंज काय आहे बघा, जी आयोडीन थ्री टाइम्स I2 तिथनं लिबरेट झाला, इथं 3 टाइम्स सल्फर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड बघायला मिळेल. अशा टाईपच्या ह्या तुमच्या टोटल ज्या रिॲक्शन आहेत K2Cr2O7शी रिलेटेड त्या तुम्ही कन्सिडर करू शकता. बऱ्यापैकी ह्याच्यावरती आतापर्यंत 1 मार्कचे जे आपले क्वेश्चन आहेत, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ KI और व्हॉट इज द ॲक्शन ऑफ सल्फर, अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती विचारू शकतात. ओके स्टुडंट्स, युजेसचा पार्ट तुम्हाला इथं दिलेला नाही आहे, बट यू नो अबाउट दी युजेस ऑल्सो. K2Cr2O7चे युजेस काय आहेत तर बघा, जसं आपण बघितलं KMnO4चा कलर जर बघितला तर तो ब्ल्यूइश ब्लॅक कलरचे त्याचे क्रिस्टल वगैरे असतात, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हा टोटली ऑरेंज कलरचा कंपाऊंड असतो आणि हा पण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग रिएजंट म्हणून पण ह्याला यूज केलं जातं. देन प्रायमरी स्टँडर्ड जर कन्सिडर केल्या व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसमध्ये पण ह्याला वापरलं जातं. अशा टाईपचे हे युजेस आपण K2Cr2O7चे सांगू शकतो. हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कारण याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन्स असतात. इट इज रिगार्डिंग टू दी युजेस ऑफ K2Cr2O7. देन दी नेक्स्ट पॉईंट इज रिगार्डिंग टू दी कॉमन प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक इलेमेंट्स. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी इथं दिलेल्या आहेत. डी ब्लॉक इलेमेंटच्या प्रॉपर्टीज काय आहेत, सुरुवातीच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण हे बघितलेलं आहे, तेच परत एकदा शॉर्टली रिपीट होते. काय बघतो बघा आपण, ऑल डी ब्लॉक इलेमेंट जे आहेत ते कसे आहेत, लस्ट्रस आणि शायनिंग आहेत, म्हणजे मेटॅलिक प्रॉपर्टी दाखवतात. लस्ट्रस आणि शायनिंग दाखवणारे हे इलेमेंट असतात. देन दे आर हार्ड अँड हॅव हाय डेन्सिटी. जनरली ते हार्ड का असतात तर त्याचं रिझन पण आपण बघितले की अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळं त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म करायची टेंडन्सी जास्त असते, मग ते हार्ड असतात. ऑब्व्हियसली डेन्सिटीच्या बाबतीत पण ती खूप किंवा जास्त असते. त्यांचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटसुद्धा जास्त येतात. कॅरेक्टरशी रिलेटेड आपण डिस्कस केलेलं होतं हे. देन पुढची प्रॉपर्टी आहे बघा, दे आर गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टर. फ्री इलेक्ट्रॉन अवेलेबल असल्यामुळं इलेक्ट्रिसिटी आणि हीट त्यांच्यामधनं इझिली कंडक्ट करता येते, त्यामुळं ही प्रॉपर्टी त्यांची येणार आहे. सिमिलरली दे हॅव हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड मॅलिएबिलिटी. मेटॅलिक प्रॉपर्टी असल्यामुळं त्यांच्याकडे टेन्साईल स्ट्रेंथ किंवा मॅलिएबल, डक्टाईल ह्या टाईपच्या प्रॉपर्टी हे इलेमेंट आपल्याला दाखवतात किंवा आपण बघू शकतो. अशा टाईपच्या प्रॉपर्टी आहेत. अलॉय फॉर्म करतात आणि नॉन ट्रान्झिशन इलेमेंटशी रिलेटेड जर कन्सिडर केलं, हे दुसऱ्याबरोबर कंबाईन होतात. आपण एक्झाम्पल बघितलेले आहे त्याचे. अलॉय म्हणजे काय, ब्रांज असेल, तुमचं ब्रास असेल किंवा स्टील असेल, ओके, अशा टाईपचे, किंवा रॅनी निकेल, अशा टाईपचे अलॉयज याचे खूप सारे एक्झाम्पल आहेत. आणि हे अलॉय जे आहे त्याचं क्लासिफिकेशन ह्यावर्षी न्यू ॲड केलेलं हे पण आपण बघितलं की फेरस आणि नॉन फेरस अलॉय म्हणजे काय, मग ही त्याची प्रॉपर्टी आपण सांगू शकतो. जनरली मेनी मेटल्स अँड देअर कंपाऊंड्स आर पॅरामॅग्नेटिक. आता हे जे आहेत बऱ्यापैकी यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे ते पॅरामॅग्नेटिक बिहेवियर दाखवतात. पॅरामॅग्नेटिझम म्हणजे काय, डायमॅग्नेटिझम म्हणजे काय, फेरोमॅग्नेटिझम म्हणजे काय, हे तुम्ही बघितलेलं आहात. सॉलिड स्टेट झालेला चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये असेल किंवा लास्ट लेक्चरमध्ये ते पण आपण डिस्कस केलेलं आहे. अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर मॅग्नेटिक फील्डकडं अट्रॅक्शन कसं असतं, पेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर कसं अट्रॅक्शन असतं, त्याला डायमॅग्नेटिक म्हणायचं. फेरोमॅग्नेटिक कसं असतं, म्हणजे अशा टाईपचे प्रॉपर्टी मॅक्झिमम हे 3D सिरीजशी रिलेटेड मेटल्स आणि त्याचे कंपाऊंड दाखवतात. देन कॅटलिस्ट म्हणून यांना प्रिफर केलं जातं, ते पण आपण शिकलो आहे की मॅक्झिमम अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते बऱ्यापैकी कॅटलिस्ट म्हणून वापरले जातात. तुमचा अमोनियाच्या प्रिपरेशनमध्ये आयन वापरला जातो ॲज अ कॅटलिस्ट, किंवा रॅनी निकेल घ्या, किंवा तुमचा कोबाल्ट आणि रुदेनियमचा अलॉय जो आहे, अशा टाईपचे एक्झाम्पल आपण कन्सिडर केलेले आहेत. हे झालं प्रिपरेशन आणि फिजिकल प्रॉपर्टीज झाल्या ह्या डी ब्लॉकशी रिलेटेड. तशाच पद्धतीनं केमिकल प्रॉपर्टीज जर कन्सिडर केल्या तर केमिकल प्रॉपर्टीच्या बाबतीत डी ब्लॉकचे इलेमेंट जे असतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, इलेक्ट्रोनिगेटिव्ह अशा टाईपचे कॅरेक्टर दाखवतात, ही त्याची एक प्रॉपर्टी आपण सांगू शकतो. देन सेम वे
दे एक्झिबिट अ व्हेरिएबल व्हॅलन्सीज फॉर कलर्ड सॉल्ट अँड कॉम्प्लेक्स. आता ते कलर का देतात किंवा डी ब्लॉकचे एलिमेंट कॉम्प्लेक्स तयार करतात, ही एक त्यांची कॅटेगरी किंवा कॅरेक्टर आहे आपण म्हणू शकतो. मग कॉम्प्लेक्सेस म्हणजे काय असतं ह्याच्या आधी आपण बघितलं होतं. म्हणजे मी बऱ्यापैकी तुम्हाला त्या वेळेला सांगत असते की कॉम्प्लेक्समध्ये काय असतं की एक मेटल एंटिटी सेंटरला असते आणि त्याला बाकीच्या अदर एंटिटीजनी काय केलेलं असतं, सराऊंड केलेलं असतं. आणि सराऊंड झाल्यानंतर हे जे काही तुम्हाला तयार झालेले दिसते त्याला म्हटलं जातं कॉम्प्लेक्स. मग हा जो सेंट्रली प्लेस मेटल असतो हा बऱ्यापैकी डी ब्लॉकचा सिलेक्ट केलेला असतो. त्याचे रिझन्स पण मी बोललेले तुम्हाला की त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट कशा असतात, व्हेरिएबल असतात. डी सबशेल असते त्यांच्याकडं, म्हणजे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन तो अकोमोडेट करू शकतो. अशा टाईपच्या प्रॉपर्टीज हे डी ब्लॉकचे जे मेटल आहे ते दाखवतात. त्यामुळे त्यांना कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये प्रिफर केलं जातं. त्याच पद्धतीने ते कलर दाखवतात. कलर का दाखवतात त्याचे रिझन्स पण आपण डिस्कस केलेले आहेत. जे डी सबशेल आहे तुमची त्याचं स्प्लिटिंग होतं बघा, दोन त्याच्यामध्ये मिळतात, एक लोअर एनर्जीचं आणि एक हायर एनर्जीचं. लोअर एनर्जीला आपण T2G म्हणतो, हायर एनर्जीला आपण EG. हे मधला जो आहे हा एनर्जीचा गॅप आहे. आणि डी सबशेलशी रिलेटेड लोअर एनर्जी फुलफिल असेल आणि जर समजा ह्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर जेव्हा हे इलेक्ट्रॉन रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात तेव्हा ते लोअर एनर्जीमधनं हायर एनर्जीमध्ये शिफ्ट केले जातात. शिफ्ट करताना जे ॲब्सॉर्ब केलेले रेडिएशन आहे ते इमिट होतात. आणि ज्या इमिट होत असताना ज्या वेवलेंथला ते मॅच होतील त्या वेवलेंथशी रिलेटेड पर्टिक्युलरली तो कलर ते सॉल्ट किंवा त्या एंटिटीज दाखवत असतात. म्हणजे हे रिझन्स आहेत डी ब्लॉकचे एलिमेंट कलर का दाखवतात. अशा पद्धतीनं हे केमिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड एक त्याची प्रॉपर्टी. देन दे आर अ गुड रिड्युसिंग एजंट, ही एक त्यांची प्रॉपर्टी आहे. बऱ्यापैकी त्यांना रिड्युसिंग रिएजंट म्हणून वापरलं जातं. आता आपण K2CR2O7 बघितलं, त्याच्या रिड्युसिंग प्रॉपर्टी तो कशा दाखवतो. देन दे फॉर्म अ इनसोल्युबल ऑक्साईड्स अँड हायड्रॉक्साईड, म्हणजे हे ऑक्साईड आणि हायड्रॉक्साईडसुद्धा तयार करतात. जे ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाले तर ऑक्साईड आणि हायड्रॉक्साईड आयन बरोबर कंबाईन झाले तर ते हायड्रॉक्साईड फॉर्म तयार करू शकतात. अशी ही केमिकल प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट वन आयर्न असेल, कोबाल्ट किंवा कॉपरचा मॉलिब्डेनम घ्या किंवा झिंक, हे बायोलॉजिकली इम्पॉर्टंट मेटल आहेत. म्हणजे ह्यांचा बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स आपण सांगू शकतो. एक सिम्पल एक्झाम्पल सांगते मी. आयर्न हा एलिमेंट तुमचा, आयर्न जर कन्सिडर केला तर आपल्याला माहिती आहे हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिनमधला मेन कंटेंट तुमचा Fe असतो. आणि ह्या आयर्नमुळं ब्लडला कसा कलर येतो बघा, रेड कलर येतो. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. बायोमध्ये पण तुम्ही हे शिकलेलं असणार. ओके, म्हणजे ह्युमन बॉडीज असतील त्याच्यामध्ये जे ब्लड येतं त्या ब्लडचा मेन हिमोग्लोबिनचा कंटेंट तुमचा आयर्न हा एलिमेंट होतो. कोबाल्ट घ्या, कॉपर घ्या, ह्यांचे पण त्याच पद्धतीनं बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स आहेत. किंवा दुसरी त्याची केमिकल प्रॉपर्टी जर कन्सिडर केली तर बऱ्यापैकी अनेक बायोलॉजिकल रिॲक्शन्सला हे कॅटलाइज करायचं काम करत असतात. बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणून पण ह्यांना बऱ्यापैकी रिॲक्शनमध्ये प्रिफर केलं जातं. हे एकंदरीत अशा टाईपचे हे त्याचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत डी ब्लॉकचे. याच्यावरती सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 2 मार्क्सचा. व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ फिजिकल ऑर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. आता जरी ह्या सगळ्या प्रॉपर्टी आपण बघितल्या तर ह्याच्यामध्ये थोडंफार डिस्टिंग्विश आपल्याला बघायला मिळतं. दिस इज न्यू पॉईंट, हा ह्या वर्षी ॲड केलेला नवीन पॉईंट आहे बघा. प्रॉपर्टी जर डी ब्लॉकचे एलिमेंट थोड्याफार सिमिलर दाखवत असतील तर फर्स्ट रोचे एलिमेंट जर कन्सिडर केले तर ते सेकंड रो आणि थर्ड रोपासून थोडेशा डिफर करत असतात. मग ते हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल किंवा तुमचे कंपाऊंड फॉर्मेशन असेल या बाबतीत तर आपण बघूया ते पण. बघा, फर्स्ट ऑक्सिडेशन किंवा फर्स्ट रोचे जे इलेमेंट आहेत त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट ज्या आहेत त्या सेकंड आणि थर्ड रोशी रिलेटेड थोड्याशा डिफरंट येतात स्टॅबिलायझेशनच्या बाबतीत. एक्झाम्पल जर बघितलं, तुमचा जो मॉलिब्डेनम आहे तो 5th फॉर्ममध्ये ऑक्सिडेशन स्टेट असतो. किंवा टंगस्टन घ्या तर 6th ऑक्सिडेशन फॉर्म असतात किंवा ऑक्सिडेशन स्टेट असताना त्यांचे कंपाऊंड हे जास्त स्टेबल असतात कुणापेक्षा. क्रोमियम 6th आणि मँगेनीज तुमची Mn+7 आहे त्याच्याशी रिलेटेड. ओके, इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा, 8 दिलं आहे इथं तुम्हाला, पण इट इज नॉट 8, इट इज 7. मँगेनीजशी रिलेटेड मॅक्झिमम पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट तुमची 7 येते. त्यामुळे तिथली ती मिस्टेक तेवढी करेक्ट करून घ्यायची आहे तुम्ही ह्या फॉर्मशी रिलेटेड. त्याच पद्धतीनं हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट जर कन्सिडर केली तर फर्स्ट रोशी रिलेटेड +7 येते. पण थर्ड रो जर कन्सिडर केली
तर त्याच्यामध्ये +8पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळतात. मग तो तुमचा रुदेनियमचा ऑक्साईड असेल किंवा ऑस्मियमचा टेट्राऑक्साईड फॉर्म असेल, असं हे व्हेरिएशन याच्यामध्ये सुद्धा बघायला मिळतं. तर इट इज टोटली रिगार्डिंग टू दी डी ब्लॉक ओनली. ओके, इथंपर्यंतचा जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये फक्त डी ब्लॉक आपण डिस्कस केलेला आहे बघा. ह्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं, डी ब्लॉकची प्लेसमेंट बघितली, ऑक्सिडेशन स्टेट, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. ओके, त्याच्यामध्ये त्यांचे पिरियॉडिक ट्रेंड्स आपण बघितले, कसे व्हॅरिएशन दाखवतात ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, त्यांच्या आयनायझेशन एन्थाल्पीज कशा व्हॅरी होतात, देन कलर कसे दाखवले जातात, असे वेगवेगळे पॉईंट्स डिस्कस केलेले आहेत. 2 प्रिपरेशन आपण बघितले, KMnO4 आणि K2Cr2O7, त्यांच्या प्रॉपर्टीज आणि युजेस आपण डिस्कस केलेले आहेत. तर हा एवढा सगळा पार्ट डी ब्लॉकला कन्सिडर करायचा आहे. इथून पुढचा जो पार्ट तुमच्या चॅप्टरमध्ये स्टार्ट होतो आहे तो टोटली न्यू आहे, जो मेटलर्जीला कन्सिडर करतो किंवा मेटलर्जीला रिलेट करतो. म्हणजे इथनं पुढचा येणारा पार्ट हा तुमचा नवीन चॅप्टरशी रिलेटेड, बट इट इज गेट मर्ज विथ डी ब्लॉक. मग नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झॅक्टली मेटलर्जी म्हणजे काय ते बघणार आहे. ओके स्टुडंट्स.